नमस्कार मंडळी, मी शीतल सायकर. डे विथ डिलिशियसमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत फ्रेंच फ्राईज. फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी 2 बटाटे घ्या. बटाटे घेतल्यानंतर त्याची साल काढून घ्या. व्यवस्थित अशी त्याची साल काढून घ्यायची आहे. नंतर साल काढलेल्या बटाट्याची व्यवस्थित छान अशी काप करून घ्यायचे आहे. थोडे जाड काप करून घेऊ शकता तुम्ही, म्हणजे त्याला मस्त असा फ्रेंच फ्राईज सारखा आकार येईल. मस्त असे काप करून झाल्यानंतर बटाट्याचे काप छान असे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. मस्त असं धुवून घ्या. एका कढईत पाणी ठेवायचं आहे गरम करण्यासाठी. बटाट्याचे काप आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत, तर त्यासाठी मी कढई ठेवली आहे. त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे बटाट्याला अशी छान अशी चव येईल, ते अळणी लागणार नाही. बटाट्यांचे काप पाण्यात उकळून घ्यायचे आहेत. छान मस्त असे बॉईल करायचे आहेत. हलका असा बटाटा हा शिजवून घ्यायचा आहे. पूर्ण पण नाही बॉईल करायचा. बॉईल झालेला बटाटा आपण एका चाळणीत काढून घेणार आहोत. बटाट्याचे काप थोडे थंड झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे. कॉर्नफ्लोअरने मस्त असं बाइंडिंग येईल आणि फ्रेंच फ्राईज आहेत ते कुरकुरीत होतील. नंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे, तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि फ्रेंच फ्राईज छान असे तळून घ्यायचे आहे. गरम तेलात टाकल्यामुळे ते लूज नाही होणार, त्यासाठी तेल अगोदर चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि मग फ्रेंच फ्राईज तळायचे आहेत. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्रेंच फ्राईज तळून घ्यायचे आहेत. छान असे गोल्डन ब्राऊन करायचे आहेत. कुरकुरीत होतात अशा पद्धतीने बनवल्यानंतर.
बघा मस्त असे फ्रेंच फ्राईज तयार आहेत. मस्त असे कुरकुरीत झालेत. त्याची चव वाढवण्यासाठी आपण त्याच्यावरती थोडी हळद, थोडी लाल मिर्च पावडर आणि तुम्हाला हवा असेल, आवडत असेल तर थोडे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो तुम्ही ॲड करू शकता. मस्त असं हलवून घ्यायचं. हे दिसायला जेवढे छान आहेत त्याच्यापेक्षाही चवीला अतिशय छान झालेत. आणि मग सर्व करायचं. तुम्ही टोमॅटो केचप आणि मेयोनीज सोबत खाऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.